बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील उऱ्हा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन केले। 2 शिक्षकांची नियुक्ती असतानाही एक शिक्षक नियमित येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे। मोताळा पंचायत समिती अंतर्गत उऱ्हा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। शाळेत 2 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असतानाही त्यापैकी एक शिक्षक नियमितपणे उपस्थित राहत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे। शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी पालकांनी यापूर्वी 2 ते 3 वेळा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे निवेदने देण्याचे सांगण्यात आले, मात्र या निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप करत आज विद्यार्थी आणि पालकांनी थेट बुलढाणा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन केले। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि शाळेत पुरेसे शिक्षक उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। जोपर्यंत शिक्षक उपलब्ध करून दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा पालकांनी दिला आहे। यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या। आमच्या शाळेत 2 शिक्षक होते, ते एकच येत आहे आमच्या शाळेत, म्हणून आम्ही इथं आलोय। जिल्हा परिषद शाळा उरा। आमच्या शाळेत 2 शिक्षक होते, पण आमच्या शाळेत एकच शिक्षक येता, त्याच्यासाठी आम्ही अडी आलतो। शाळेचं नाव आहे अगोदरपासूनच, आणि आता हे शिक्षण नसल्यामुळे एकच शिक्षक असल्यामुळे त्यांना पाहिजे तसं शिक्षण भेटत नाही। त्यामुळे आम्ही आज समजा सर्व पालक वर्ग मुलं त्यांना घेऊन शिक्षण अधिकाऱ्यांकडे आलो होतो।